ओके, तर वेलकम. आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बघणार आहोत. ठीक आहे. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बघण्याआधी आपण इलेक्ट्रिसिटी काय असते ते बघूया. ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी समजण्यासाठी आपल्याला छोटंसं ॲटमचं स्ट्रक्चर समजावं लागेल. ॲटम म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचा सर्वात लहान भाग जो ज्याला आपण डिवाइड नाही करू शकत. ठीक आहे. तर हा असा ॲटम आपला असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मध्ये मग डिफरंट डिफरंट न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला. हे इलेक्ट्रॉन इम्पॉर्टंट आहे. तर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज असतो आणि इथे पॉझिटिव्हली चार्ज असतो. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन जेव्हाही एखाद्या कंडक्टर मधून, कंडक्टर म्हणजे काय की कोणताही पदार्थ ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते त्याला आपण कंडक्टर म्हणतो. जेव्हाही इलेक्ट्रॉन फ्लो होतो एखाद्या कंडक्टर मधून तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी ही कधीही उलट्या दिशेला जाते. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपल्या इमेज मध्ये दिसतंय. इथे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जातात आणि इलेक्ट्रिसिटी कधीही पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे जाते. ठीक आहे. हे एकदम बेसिक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी समजलं असेल तर इलेक्ट्रिसिटीचे काही गोष्टी आहे ज्या इम्पॉर्टंट आहे ते आपण शिकून घेऊया. जसं व्होल्टेज म्हणतो, करंट म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. तर हे खूप बेसिक गोष्टी आहे. हे तुम्हाला समजल्या पाहिजे, तेव्हाच तुम्ही एखादी सर्किट्स वगैरे डिझाईन करू शकता. ठीक आहे. तर यात तुम्हाला समजावं लागेल की व्होल्टेज काय असतं. तर बरेच लोक शाळेत, कॉलेजेसमध्ये आणि शिकतातच, पण त्यांना समजतच नाही की व्होल्टेज काय आहे नेमकं आणि करंट काय नेमकं. तर मी एकदम सिंपल कन्सेप्टने तुम्हाला समजवणार आहे. यामध्ये एक तुम्हाला इमेज दिसते. हे एक वॉटर पाईप आहे, आपला पाण्याचा पाईप आहे. त्याच्यातनं आपण पाणी फ्लो करतोय. ठीक आहे. तर पाणी फ्लो करताना आपल्याला प्रेशर जास्त आपण जर ठेवलं तर मोठ्या पाईप मधून जास्त दूर आपण नेऊ शकतो, राईट? तर सेम कन्सेप्ट आपला व्होल्टेजवर असतो की जेवढ्या दूर आपल्याला न्यायचं आहे तेवढं आपलं व्होल्टेज जास्त पाहिजे. ठीक आहे. तर व्होल्टेजचं तेच काम आहे. आणि व्होल्टेजला कोणत्याही सर्किटमध्ये आपल्याला डिनोट करताना आपण म्हणतो व्ही. ओके. व्ही ने आपण त्याला डिनोट करतो. ओके. त्यानंतर आहे करंट. तर करंट काय असतो? करंट म्हणजे काय असतो? आता तसा सेम आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक आपला पाण्याचा पाईप आहे. ठीक आहे. पाण्याच्या पाईप मधून आपण पाणी पाठवतोय. तर पाणी पाठवताना आपल्याला जर पाण्याची क्वांटिटी वाढवायची असेल, जास्त पाणी पाठवायचं असेल, तर आपल्याला जी पाईपची जी साईज आहे म्हणजे डायमीटर आहे ते वाढवावं लागेल, राईट? तर ही पाईप जेवढा आपण वाढवणार तेवढा जास्त आपण पाण्याची क्वांटिटी पाठवू शकणार. तेच सेम करंटवर आपण अप्लाय करू शकतो. करंट म्हणजेच काय की करंटची क्वांटिटी असं बोलू शकतो आपण. तर करंट मध्ये काय असतं की जसं एखादी सर्किट आहे, तर सर्किट मध्ये तुम्हाला करंट डिनोट करायचं तर आपण आय ने त्याला डिनोट करतो. आणि याचा जो युनिट आहे त्याला अँपियर म्हणतो. जसं आपल्याला 5 अँपियर, 6 अँपियर असं बोलतो ना आपण. 5 अँपियर करंट आहे, 6 अँपियर करंट आहे, तर ते करंटचं युनिट असतं. ओके. त्यानंतर असतो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? आता ते पण आपण सिंपल एक एक्झाम्पलने समजून घेऊया. एक आपल्याकडे पाण्याचा पाईप आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही वाळू फसलेली आहे किंवा माती फसलेली आहे. त्याच्यामुळे काय होते की पाणी हे पूर्णपणे जाऊ शकत नाही. म्हणजे पूर्ण क्वांटिटी त्याची कमी जाते आणि इथून खूप स्लो पाणी पडते. ठीक आहे. तर त्यामुळे स्लो पाणी पडल्यामुळे काय होते की आपल्याला आपण जेवढंही पाण्याची क्वांटिटी पाठवते ती क्वांटिटी आपल्याला पूर्णपणे भेटत नाही, कमी भेटते. ठीक आहे. तर यालाच आपण बोलतो रेझिस्टन्स, म्हणजे रेझिस्ट करतोय तो. ठीक आहे. तर करंट जेव्हा आपल्याला करंटला कमी करायचं असेल एखाद्या सर्किटमध्ये, तर आपण तेव्हा तिथे रेझिस्टन्स यूज करतो. तर त्यामध्ये काय आहे त्याच्यात त्याला आर ने आपण डिनोट करतो कधी. एखाद्या सर्किटमध्ये जर डिनोट केलं असेल आर ने काहीतरी, तर त्याला आपण रेझिस्टन्सच म्हणतो. ठीक आहे. तर आणि याला मोजण्याचं युनिट आहे ओहम. तर आपण बोलतो ना 5 ओहम, 6 ओहम असं काहीतरी क्वांटिटीने आपण त्याला रेजिस्ट करत असतो त्या करंटला. ओके. त्यानंतर आपला आहे रेजिस्टर. रेजिस्टर जे असतात ते कसे दिसतात? हे तुम्हाला सर्किटमध्ये तुम्ही कधीतरी बघितलं असेल, कधी एखादी इलेक्ट्रॉनिक सर्किट दिसलं असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये असे रेजिस्टर्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. तर रेजिस्टर काय करतो? रेजिस्ट करण्याचं काम करतो. रेजिस्टन्सचा तुम्ही कन्सेप्ट शिकलाच, बट ते सर्किटमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला रेजिस्टर्स यूज करावे लागतात. ठीक आहे.
तर रेजिस्टर्स मध्ये ना वेगवेगळे बँड्स असतात. हे जे तुम्हाला कलरफुल पट्टे दिसतात इथे, हे बँड, याला आपण बँड म्हणतो, ठीक आहे. तर हे बँडच्या, प्रत्येक बँडचा काहीतरी अर्थ आहे. तर तुम्हाला कधीही रेजिस्टरच्या व्हॅल्यू वगैरे तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर हा चार्ट तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. यामध्ये काय की 4 बँड आणि 5 बँडचे रेजिस्टर्स असतात जनरली. 4 बँड मध्ये काय असतं की चार वेगवेगळ्या कलरचे बँड्स असतात, आणि पहिले जे 2 बँड असतात त्याला आपण फर्स्ट सेकंड बँड म्हणतो, आणि थर्ड बँडला आपण मल्टिप्लायर बोलतो, आणि लास्ट जो बँड असतो त्याच्यात टॉलरन्सची व्हॅल्यू असते. तर कलर कोडिंग नुसार व्हॅल्यू असते. आणि 5 बँड मध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे की हे फर्स्ट 3 बँड आपले 3 बँड्स असतात, आणि इथे मल्टिप्लायर असतो, आणि त्याच्यानंतर मग टॉलरन्स असतो, ठीक आहे. तर एखादी आपण नॉर्मल एक 4 बँड घेतलेला आहे, त्याची आपण व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करूया. तर इथे काय आपल्याला एक फॉर्म्युला आहे, टोटल रेजिस्टन्स जर आपल्याला करायचं असेल तर पहिला डिजिट आणि सेकंड डिजिट घ्यायचा, त्याला मिक्सअप करायचा, आणि मल्टिप्लायरशी मल्टिप्लाय करायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल इथे ग्रीन कलर आहे, तर ग्रीन कलर मध्ये काय, तर 5. त्याच्यानंतर काय, हा ब्ल्यू कलर आहे, राईट. तर ब्ल्यू कलर म्हणजे आपला आला 6. तर 5 6 म्हणजे 56 इंटू मल्टिप्लायर आपला काय, मल्टिप्लायर आपला येल्लो, येल्लो म्हणजे 10 किलो ओहम. तर 10. ओके. तर याचं काय आलं की 560 किलो ओहम, ठीक आहे. तर एवढं या रेजिस्टरचं रेजिस्टन्स, ठीक आहे. पण टॉलरन्स काय, आता टॉलरन्स पण इम्पॉर्टंट असतं. टॉलरन्स म्हणजे काय असतं की कोणताही जो रेजिस्टर असतो त्याच्यामध्ये काय असतं की परफेक्टली, आता मी बोललो 560 किलो ओहम, तर 560 किलो ओहमच देईल, असं काही इम्पॉर्टंट नाहीये. टेम्परेचर कधी कमी होतं कधी जास्त होतं, त्याच्यानुसार तो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. तर याच्यामध्ये काय दिले, याच्यात गोल्डन गोल्डन दिलेलं आहे, गोल्डन बँड दिलाय आपला. तर इथे काय 5% टॉलरन्स आहे. 5% टॉलरन्सचा अर्थ काय झाला, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 100 ओहमचं, तुम्हाला सिम्पल सांगण्यासाठी मी 100 ओहमचं घेतोय. 100 ओहमचं एक आपल्याकडे रेजिस्टर आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 5%चा आपला टॉलरन्स आहे, आणि त्याच्यामध्ये टॉलरन्स प्लस मायनस असं लिहितो आपण, ठीक आहे. तर प्लस मायनस म्हणजे काय असतं की एक तर तुमच्या सर्किटमध्ये 105 ओहम येईल किंवा 95 ओहम येईल, या रेंजच्या मध्ये तुमचा रेजिस्टन्स येत राहील, ठीक आहे. तर असं आपण बघू शकतो. आणि याचा फॉर्म्युला काय आहे, सिम्पल, रेजिस्टन्स इंटू टॉलरन्स डिवाइड बाय 100. तर रेजिस्टन्स आपला काय आहे की 100 ओहम आहे, राईट. टॉलरन्स काय आपला 5 आहे, इंटू 5, ओके, डिवाइड बाय 100. तर इथे या केसमध्ये 100 कट होऊन जाईल आणि 5 राहील, तर 5 राहील, राईट. तर 5 म्हणजे मग काय की 100 प्लस 5 किंवा 100 मायनस 5 असं राहील, ओके. तर 100 प्लस 5 म्हणजे 105, 100 मायनस 5 म्हणजे 95. तर अशा प्रकारे आपण याला कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. तर हे सिम्पल आहे, एवढं काही हार्ड नाहीये. तुम्हाला जर आठवत नसेल नंतर, तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता, ओके. त्यानंतर फॉर्म्युला काय, जर तुम्हाला एखाद्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स काढायचा असेल, तुम्हाला करंट आणि व्होल्टेज माहिती असेल आणि रेजिस्टर काढायचं असेल, किंवा या व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टर या तिघींपैकी एक जरी तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकता, ओके. त्यानंतर असतो कॅपॅसिटर. कॅपॅसिटर काय असतो की त्याच्यामध्ये काही आपण चार्ज स्टोअर करून ठेवू शकतो. तर तुम्ही म्हणाल आता कॅपॅसिटर आणि बॅटरी तर मग सेमच झाली, बॅटरीमध्ये पण चार्ज स्टोअर होतो, राईट. बरोबर बोलताय तुम्ही. बट कॅपॅसिटर मध्ये काय डिफरन्स आहे की कॅपॅसिटर मध्ये आपण अ, थोड्या वेळासाठी, एकदम शॉर्ट ड्युरेशन साठी आपण चार्ज स्टोअर करून ठेवू शकतो, आणि कॅपॅसिटर खूप फास्ट चार्ज होतो, ठीक आहे, आणि फास्ट डिस्चार्ज होतो. तर त्याच्यामध्ये असं असतं. आणि बॅटरी बोललो तर बॅटरीमध्ये जास्त वेळ त्याला लागतो चार्जिंगला, आणि डिस्चार्जिंग पण तो खूप वेळ चालतो, ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे. बट मग कॅपॅसिटर युजच का करायचं, त्याच्या जागी तर बॅटरी युज करू शकतो, नाही. जर एखादी सर्किट असेल त्यामध्ये पॉवर सप्लाय अनइंटरप्टेड नसेल, म्हणजे मध्ये मध्ये बंद होत असेल, चालू होत असेल, तर त्या केसमध्ये काय होतं की इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जे आपले आहेत ते खराब होण्याची शक्यता असते. त्या केसमध्ये आपल्याला जर जो सप्लाय आहे तो आपल्याला कंटिन्युअस पाहिजे, तर काय होईल, सपोज आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय आणि मध्ये आपण कॅपॅसिटर लावलं, तर त्याच्यामध्ये काय होईल
की कॅपॅसिटर एक चार्ज होऊन जाईल आणि सपोज इलेक्ट्रिक सप्लायला बंद झाला तर त्या कॅपॅसिटर काय करेल तेवढ्या वेळासाठी काही सेकंडसाठी तो इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करेल तिथे चार्ज त्याचा डिस्चार्ज करेल आणि त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करेल आपल्या कंपोनंटला. तर त्याच्याने ते कंपोनंटला कंटिन्युअसली इलेक्ट्रिसिटी मिळत राहील आणि लगेच काही सेकंदानंतर मग आपला इलेक्ट्रिसिटी रिस्टार्ट होऊन जाईल. तर आपला जो पॉवर सप्लाय आहे त्या कंपोनंटला तो कंटिन्युअस चालू राहील. ओके, हे आपण यूज करतो आणि कॅपॅसिटरचं जे कॅपॅसिटन्स असतं ते आपण फॅराडेने डिनोट करतो की किती फॅराडेचं मॅक्रो आपलं कॅपॅसिटर आहे त्याच्याने आपल्याला समजतं. त्याच्यानंतर बॅटरी. बॅटरीमध्ये कसं असतं की बऱ्याच प्रकारच्या बॅटरीज असतात. लिथियम पॉलिमर, कॉइन सेल, लीड ऍसिड वगैरे बऱ्याच बऱ्याच प्रकारचे आहेत. पण आपल्याला मोस्टली काय आहे ना आपण लीड ऍसिड किंवा लिथियम आयन बॅटरी मोस्टली जास्त यूज करतो आणि काही काही ठिकाणी आपण लिथियम पॉलिमर पण यूज करतो. डिपेंड ऑन तुमचे ऍप्लिकेशन आहे. जर तुमच्याकडे जागा कमी असेल किंवा तुमच्याकडे जागा भरपूर असेल तर डिपेंड ऑन तुमचा रोबोट तुम्ही कसा डिझाईन करता त्याच्यावर डिपेंड असतं. ओके, तर बॅटरीचं आपण युनिट आहे मेजरिंग युनिट एमएएच. किती मिली अँपिअर पर आवर. ठीक आहे, म्हणजे किती मिली अँपिअर तुमचं एका तासात चालेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी मोबाईल घ्यायला जातात तर मोबाईल मध्ये आपण काय बघतो की 5000 mAh अरे चांगली बॅटरी आहे. तर बट 5000 mAh म्हणजे काय की 5000 मिली अँपिअर तो एक तासामध्ये त्याला प्रोव्हाइड करेल. जर तुमचा मोबाईल 1000 मिली अँपिअर एक तासात यूज करत असेल तर तो 5 तास चालेल. असं त्याचं मॅथ्स आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिथियम आयन बॅटरीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण यूज करतोच ऑलरेडी. आपले रिमोटमध्ये रिमोटमध्ये ट्रिपल ए करतो जे स्मॉल बॅटरीज असतात आणि थोड्या मोठ्या असतात ते आपण त्याला डबल ए म्हणतो, राईट. आणि काही काय बोलतो आपण त्याला गीझर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण सी किंवा डी टाईपच्या बॅटरीज यूज करतो. मोस्टली आपण आर्डिनो मध्ये काय करतो 9 व्होल्टच्या बॅटरीज यूज करतो. डिपेंड ऑन तुमचे काही जे तुम्ही कंपोनंट यूज करताय. काही 12 व्होल्टचे कंपोनंट्स पण असतात तर त्या केसमध्ये आपल्याला मग 12 व्होल्ट बॅटरी यूज करावी लागते. ओके, तर डिपेंड ऑन हे हे अशा काही बॅटरीज दिसतात त्या 9 व्होल्टच्या ज्या ही दिसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला एलईडी पण असतात बऱ्याच काही. तर एलईडी पण आपण बघून घेऊया. एलईडी शिकवण्याची तर एवढी गरज नाहीये, मोस्टली बऱ्याच लोकांना माहितीच असतं. बट एक सिम्पल तुम्हाला एक सांगून देतो की कॅथोड म्हणजे काय असतो की निगेटिव्हली चार्ज टर्मिनल असतो आणि एनोड हा पॉझिटिव्हली चार्ज टर्मिनल असतो. तर जेव्हा आपण सर्किट्स वगैरे डिझाईन करतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला इम्पॉर्टंट असते की कुठे नेगेटिव्ह आणि कुठे पॉझिटिव्ह असतो ते आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मोटर्स असतात. तर मोटर्समध्ये काय असतं की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स असतात. गिअर्ड मोटर असतं, डीसी मोटर आहे. डीसी म्हणजे काय, हे सर्व डीसी मोटर्सच आहे. बट गिअर मोटर म्हणजे काय असते, आता पहिले गिअर मोटर बघूया. गिअर मोटर मध्ये काय असतं की टॉर्क तुमचा तो असतो तो जास्त असतो. टॉर्क म्हणजे काय असतं आता, टॉर्क म्हणजे जी रिव्होल्युशन म्हणजे फिरण्याची जी शक्ती आहे जी आहे ती जास्त असते. जेव्हा तुम्हाला असं काही असेल तुम्ही की मोटरला अडथळा येऊ शकतो मध्ये ते थांबू शकतं तर त्याची जी ती आपली जी पॉवर आहे ती आपल्याला थोडी जास्त पाहिजे तर तेव्हा आपण गिअर्ड मोटर यूज करतो. ओके, डीसी मोटर म्हणजे नॉर्मल आपली जी मोटर असते एक ती आपण यूज करू शकतो. आणि सर्वात जास्त रोबोटिक्स मध्ये यूज होणारी मोटर आहे सर्वो मोटर. तर सर्वो मोटर काय असते की सर्वो मोटर मध्ये पूर्णपणे ती फिरत नाही, तिला आपण 90 डिग्री 45 डिग्री थोडं थोडं फिरू शकतो. तर जेव्हा पायाची मुवमेंट किंवा हाताची मुवमेंट असे काही आपण डिझाईन करत असतो तेव्हा आपण सर्वो मोटर्स यूज करतो. ओके, त्याच्यानंतर काही एक बेसिक सिम्बॉल्स आहे. कॅपॅसिटरला आपण असं अशा प्रकारे दर्शवतो. हे दोन जे असतात ते सेम साईजचे असतात, त्याला कॅपॅसिटर बोलतो. आणि एक स्मॉल एक लार्ज असेल, इथे मायनस आणि प्लस असेल तर आपण त्याला डीसी व्होल्टेज म्हणतो. डीसी म्हणजे पॉवर सोर्स असतो, त्यालाच आपण म्हणजे बॅटरी सुद्धा म्हणतो. ठीक आहे, ओके. तर एलईडीला आपण असं बोलतो. आणि रेजिस्टरला काय असतं की रेजिस्टर मध्ये असं सिम्बॉलने आपण त्याला दाखवतो. मोटरला एम ने दाखवतो. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा सर्किट डिझाईन करणार तेव्हा तुम्हाला मी सांगेलच की कसं असतं काय असतं आणि त्यामध्ये कोणते सिम्बॉल आहे हे तुम्हाला मी आता सांगितलेलं ऑलरेडी. आणि एसी पॉवर सप्लाय जो असतो तो पण तो अशा प्रकारे दाखवतो. ठीक आहे,
तर एसी पॉवर सप्लाय म्हणजे काय की आपल्या घरात जे असतात एसी पॉवर सप्लाय, त्याला आपल्या घरात जे असतात त्याला आपण एसी पॉवर सप्लाय बोलतो. आणि आपल्या सर्किटला कधीही डीसी पॉवर सप्लायच लागतो. ठीक आहे. तर आता नॉर्मल तुम्हाला सांगतो की जर दोन कंपोनंट तुम्हाला एकमेकांशी कनेक्ट करायचे असतील तर आपण दोन प्रकारे करू शकतो. एक सिरीज मध्ये करू शकतो आणि एक पॅरलल मध्ये करू शकतो. तर सिरीज मध्ये काय असतं की एका कंपोनंटचा एक टर्मिनल आणि दुसऱ्या कंपोनंटचा एक टर्मिनल कनेक्टेड असतो आणि दुसरा टर्मिनल त्यांच्या दुसऱ्या कंपोनंटशी कनेक्टेड असतो. तर त्याला आपण सिरीज सर्किट म्हणतो. ठीक आहे. तर यालाच आपण सिरीज सर्किट म्हणतो. कोणताही तुम्ही या सर्किटमध्ये बघणार तर कोणताही कंपोनंट एकमेकांशी डायरेक्टली पूर्ण दोघी टर्मिनल त्याचे कनेक्टेड नाहीये. फक्त एकच टर्मिनल एका कंपोनंटशी कनेक्टेड आहे. तर यालाच आपण काय बोलतो, सिरीज सर्किट बोलतो. याच्यामध्ये काय असतं फायदा, की तुमचा जो करंट असतो तो प्रत्येक ठिकाणी सेम असतो. इथे तुमचा सेम करंट असेल, इथे करंट सेम असेल, इथे करंट सेम असेल. तर जेव्हा तुम्हाला कोणताही सर्किट डिझाइन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कंपोनंटला तुम्हाला करंट सेम द्यायचा आहे, तर तेव्हा तुम्ही सिरीज सर्किट यूज करता. ओके. आणि त्याच्यामध्ये फायदा काय असतो, की तुम्हाला जर पूर्ण सर्किटचं व्होल्टेज जर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सरळ सरळ जेवढेही कंपोनंट आहे त्यांचं व्होल्टेज V1 प्लस V2 प्लस V3 जेवढे कंपोनंट आहे तेवढ्यांचं सरळ ऍडिशन करून टाकायचं. ठीक आहे. रेझिस्टन्सचं पण तेच, R1 प्लस R2 पूर्ण सर्किटचं तुम्हाला रेझिस्टन्स भेटून जाईल. त्याच्यानंतर पॅरलल सर्किट असतात. पॅरलल सर्किट्समध्ये काय असतं, की सर्वात मेन इम्पॉर्टंट याच्यात काय असतं, की सर्व जेवढेही कंपोनंट तुम्ही कनेक्ट केले त्याच्यामध्ये व्होल्टेज तुम्हाला सेम मिळेल. तर आधी पॅरलल सर्किट काय असतं, की त्याचे दोघी टर्मिनल तुमचे एकमेकांशी कनेक्टेड असतात प्रत्येक कंपोनंट. जसं हे बॅटरीचा या रेझिस्टन्सशी कनेक्टेड आहे. हीच बॅटरी पुढे पण कनेक्टेड आहे. तर हे सर्व एकमेकांशी दोघी टर्मिनल त्यांचे कनेक्टेड असतात. त्याला बोलतो आपण पॅरलल सर्किट. ठीक आहे. तर व्होल्टेज याच्यामध्ये सेम असतो, फक्त करंट हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कार वगैरे डिझाईन करताना किंवा तुम्हाला व्हील्स मध्ये जे आपण मोटर्स यूज करतो त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरलल किंवा सिरीज सर्किट्स तुम्हाला यूज करावे लागतील, डिपेंड ऑन तुमच्या ऍप्लिकेशन, तुम्ही कसा रोबोट बनवता त्याच्यावर. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आयडी याला जो आपण आर्डिनो आपण स्टडी केला होता त्याला आपण प्रोग्राम कसं करतो आणि ते प्रोग्राम करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर यूज करतो, कुठून डाउनलोड करावं लागतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.